आज पुरणाची पोळी कटाची आमटी केलेली आहे। आज प्रदोष असल्यामुळे आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचा आहे, त्यामुळे आपण आता वाढून घेऊया। पहिलं मीठ वाढलेलं आहे, पहिलं लिंबू वाढलेला आहे। आज मीठ वाढायचं नाही आहे, त्यामुळे आज लिंबापासून सुरुवात आहे। त्याच्यानंतर त्याच्या खाली भोपळ्याचं रायतं केलेलं आहे। आज भाजी नाही, डायरेक्ट रायतं केलेलं आहे। त्याच्यानंतर आपण भात वाढून घ्यायचा आहे। थोडासा भात वाढलेला आहे आणि त्याच्यावरती आता हे दूध आपल्याला वाढायचं कारण आपण पुरणाची पोळी केलेली आहे। आता कटाची आमटी घ्यायची, मस्तपैकी कटाची आमटी केलेली आहे। पुरणपोळीवर खायचे, दुधाबरोबर पण खायचं आहे। पुरणाची पोळी ही झाली, कटाची आमटी हे झाली आहे। आता पुरणाची पोळी वाढायची आणि त्याच्यावरती तुपाची धार, त्याच्यावरती पुरणपोळीवरती। आता आपल्याला भातावरती वरण वाढायचं आहे गरम गरम। आणि त्याच्यावरही तूप पडायचं आहे। सगळ्यावरती तूप वाढून झालेलं आहे। मस्तपैकी पुरणाची पोळी खाऊन घ्यायची आणि वरण भात, कटाची आमटी। काही जण पुरणाच्या पोळीबरोबर दूध घेतात, काही जण तुपाबरोबर खातात, काही जण कटाच्या आमटीबरोबर खातात। मस्तपैकी खायचं, मस्त राहायचं। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं।